असं म्हणतात की शिर्डीत येऊन बाबांचं दर्शन घेतलं ना की 4 धाम यात्रा केल्या इतकं पुण्य मिळतं. पण तुम्हाला जर मी असं सांगितलं की 4 पैकी 2 धाम केदारनाथ आणि बद्रीनाथ हे शिर्डीत अवतरले आहेत तर खरं वाटेल? चंद्रभागेच्या तीरी उभा असणारा विठ्ठलसुद्धा शिर्डी पंढरपूर माझे असे म्हणत शिर्डीतल्या विटेवर उभा आहे असं जर तुम्हाला कळलं तर एवढंच काय, अमृतसरचं स्वर्ण मंदिर, पुरीचा जगन्नाथ आणि सिद्धिविनायक हे सगळे शिर्डीतल्या थीम पार्कमध्ये अवतरले आहेत असं जर तुम्हाला कळलं तर वाढली ना एक्साइटमेंट? पण हो, जरा कूल डाऊन, लगेच निघायचं नाही आहे. कारण मी जरा फ्रेश होतो, आंघोळ करतो. आपलं हॉटेल जसं छान आहे ना तसा इथला ब्रेकफास्ट पण टेस्टी असतो. तर तो आधी करू, कारण कोणीतरी म्हटलंच आहे, आधी पोटोबा मग विठोबा. चला ब्रेकफास्ट करूया. सगळ्यांना नमस्कार आणि नवीन दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज आमचा शिर्डीमधला दुसरा दिवस. आम्ही आमची तयारी वगैरे करून खाली ब्रेकफास्टसाठी आलो आहे आणि इथे लॉबीमध्येच ना आमच्या इथे साईबाबांची एक मूर्ती आहे, तर त्याचं दर्शन घेऊन आपण ब्रेकफास्टला जाऊया. आत्ता आम्ही ब्रेकफास्ट हॉलमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघितलं की इथे बुफे ब्रेकफास्ट लावलेला आहे आणि आता माझी प्लेट इकडे आलेली आहे. तर त्या प्लेटमध्ये तुम्ही बघाल ही प्लेट किती सुंदर दिसते. म्हणजे इथे शिरा आहे, उपमा आहे, पोहे आहेत, इडली आहे आणि सांबार, चटणी, फ्रूट्स आहेत आणि हा चहा आहे. तर खूपच छान वाटतं आहे. त्याच्यात उपमाला अतिशय सॉलिड आहे आणि आउट ऑफ दिस वर्ल्ड. म्हणून शिर्डीला आल्यानंतर ना असा छान ब्रेकफास्ट, एक तर थंडी कडाक्याची आणि मस्त गरम गरम पाण्याची आंघोळ करून खाली आलो आणि एवढा फ्रेश ब्रेकफास्ट ना मन अगदी प्रसन्न झालं. तुम्हाला सांगतो, शिरा मी जेव्हा खाल्ला ना, ॲक्च्युली मला गोड खूपच आवडतं आणि शिरा जबरदस्त. पण मला ना शिरा, उपमा आणि इडलीसुद्धा आवडलेली आहे. इडली, सांबार आणि इडली कसं आहे माहिती आहे, मम्मी वगैरे जे बनवते ना माझे ते फेवरेट आहेत. तर ही पण खूप छान आहे, इझिली तुटते आहे. मला वाटते ही रवा इडली असावी आणि सांबार बरोबर अगदी सेम रेस्टॉरंट स्टाईल सांबार वाटते. इडली आणि चटणी टिपिकल शेंगदाणा खोबऱ्याचा वापर इकडे कमी असतो, म्हणून शेंगदाण्याची तडका दिलेली जी चटणी असते ना त्या टाईपची ही चटणी आहे. कढीपत्ता, मोहरी याचा तडका दिलेली ही चटणी आहे आणि खूप छान वाटतं. आणि फ्रूट्स ट्राय करूया आपण. वॉटरमेलन गोड आहे, खूप छान वाटतं आणि फ्रेश आहे एकदम. आणि या साईडला आपण हेच एक्सपेक्ट करू की जसे आपण शहरातनं बाहेर येऊ तर आपल्याला रेडीली फ्रेश फ्रूट्स अवेलेबल असतात आणि ते खूप छान लागतात. तर खूपच फ्रेश आहे. हां, मस्त वाटतंय. आपल्याला लगेच तो फरक कळतो, कारण का मुंबईला आपण जे वॉटरमेलन खातो, अरे तो एवढा प्रवास करून आलेला असतो वॉटरमेलन. बस असं बोलायचं म्हणून नाही, पण एकदमच तो खरा वॉटरमेलन ढोल्या असतो. तो मुंबईपर्यंत येईपर्यंत बारीक होतो तो. म्हणजे तो पण बिचारा वेट लॉस करतो. मुंबईत सगळ्यांना वाटतं ना वेट लॉस करावं. हां, मला जसे DMs येतात की माझा वेट लॉस करायचं आहे, औषध दे, तर मग त्या हिशोबाने ते वॉटरमेलन पण वेट लॉस करत करत मुंबईपर्यंत पोचतो, म्हणून आपल्याला एवढा मिळतो. ॲक्च्युली आपण वॉटरमेलनचं अलिबागला पण बघितलेलं माहिती, खूप छान असतात. अलिबागला वॉटरमेलन खूप छान मिळतात. ओके, माधुरी पण नाश्ता करते. हा माधू, कसं वाटतंय तुला? उपमा आवडलाय? मस्त आहे. ओके. शिरा पण चांगला आहे, पण गोड मी एवढं खात नाही म्हणून यातीनच खाऊ. उपमा आणि इडली मस्त आहे. पोहे ओके टाईप्स आहे, म्हणजे एवढे पण ग्रेट नाही. तो उपमा एकदम खतरनाक आहे. ओके, मला असं पण उपमा आवडतो. ओके. आणि फ्रूट्स गोड
जर तुम्ही शिर्डीला येत असाल ना, कारण ना मी ना आलेलो आहे शिर्डीला आणि खूप ठिकाणी असं राहिलेलो पण आहे तर किंवा मित्रांकडनं ऐकलेलं आहे की अशा स्टाईलचा स्टे ना कुठेही मिळत नाही. तर म्हणून जर समजा तुम्ही येत असाल तर मी या हॉटेलच्या मॅनेजरचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो आहे. तुम्ही नक्की बुक करा. अतिशय रॉयल आणि लक्झरी असा स्टे आहे आणि तुम्ही आणि तुमची फॅमिली खूप एन्जॉय कराल. चला आता मी हा ब्रेकफास्ट संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. आपण आता अजून एका एक्साइटिंग ठिकाणी जाणार आहोत. A few moments later. व्ह्यूअर्स, आत्ता आपण आलो आहोत साई तीर्थ या थीम पार्कला. साई तीर्थ इथे आपल्याला ना खूप सारे शोज बघायला मिळतील. तीर्थयात्रा की जिथे आपल्याला भारतातल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचं आपल्याला दर्शन घेता येईल. त्याच्यानंतर आपण लंकादहन हा शो बघू, जो 5D शो आहे. तो बघायला ना खरंच मजा येईल असं इकडचे लोक म्हणतात आणि थोड्याच अवधीत ना हा शो खूपच फेमस झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे एवढे लोक येतात ना, म्हणजे ते साईबाबांचं दर्शन झालं की सगळे लोक या थीम पार्कला भेट देतात. तर आपणही आलेलो आहोत. तर आत्ता आपण तिकीट वगैरे घेऊन आतमध्ये जाऊया आणि मग हा शो बघूया. आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळे असणारच आहात, तर म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण खूपच एक्साइटिंग आहे. आता आपल्याला तिकीट काढावं लागेल. तर हे तिकीट काउंटर आहे. आता मी तिकडे चाललेलो आहे. दोन आहेत. 766 तिकीट आहे एका जणांचं सर. ओके. टोटल 6 शोचं पॅकेज आहे. ओके. बघण्यासाठी 4 तास लागते तुम्हाला. हां. आपले तिकीट झालेले आहेत आणि ऑलमोस्ट 1532 रुपये आम्हाला दोघांसाठी लागलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक तीर्थयात्रा जी खूप फेमस आहे आणि इंडियामधले जेवढी तीर्थक्षेत्र आहेत ती आपल्याला अशी दाखवली जातील. आणि लंकादहन आहे, सबका मालिक एक म्हणून एक स्क्रीन आहे आणि द्वारकामाई, तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि ते व्हिज्युअलायझेशन्स आपल्याला या तिकीट्सवर दिसतील. आपले तिकीट झालेले आहेत. आता ही एंट्री आहे, तर मी इथून आता आतमध्ये जातो आहे. तर चला आपल्याला चेकिंग करावं लागेल. तर काय सुंदर आहे रे. आतमध्ये ना अगदी एकदम असा महल उभारलेला आहे असं मला वाटतंय. आणि समोरच ना आलो तर मला साईबाबांचं जे आपल्या मंदिरात दिसलं तसाच एक गाभारा दिसला. चला आपण या साई तीर्थची सुरुवात जी आहे ना, आपण साईबाबांचं दर्शन घेऊन करूया. म्हणजे खरंच खूप छान वाटतंय मला. आणि आता मी वरती आलेलो आहे आणि साईबाबांचं दर्शन. श्री साईनाथ महाराज की जय. इथे उजव्या बाजूला एक रेट्रो फोटो बूथ आहे आणि तो रेट्रो फोटो बूथ डायरेक्ट आपल्याला साईबाबांच्या काळात नेऊन त्यांच्याबरोबर फोटो काढून देतो. थोडा AIचा वापर करून आपल्याला साईबाबांच्या काळातले फोटो काढून मिळतात, ज्या जणू काही आपण त्यावेळी बाबांबरोबर होतो. हा त्यांचा कॅमेरा आहे आणि इकडे त्या एक मॅम आणि एक सर असतात. त्या तुम्हाला प्रॉपर गाईड करतात. यांनी आमचे छान फोटो काढलेत आणि एक साईबाबांच्या आठवणी तयार झाल्या. हे नुसते आम्ही फोटोत बघितले आहेत, पण आता आम्ही सुद्धा या फोटोमध्ये आलेलो आहोत. आणि खरंच हा एक, हा सेकंड आणि हा थर्ड, खूप छान असे फोटोग्राफ्स आणि खूप मोठी आठवण मिळाली आम्हाला इकडे येऊन. याच्यातला सेकंड फोटो मला खूपच आवडलेला आहे, जो बाबांना द्वारकामाईत नेतानाच आहे ना तो सेकंड, बरोबर ना मॅम? ओके. खूप छान असा एक्सपिरियन्स होता. ह्या एवढ्या छोट्याशा उपकरणाने त्यांनी एक मोठी आठवण दिली आम्हाला. खूप छान आठवण दिली. आभारी आहोत. आत्ता जे आपले फोटो क्लिक केले ना, त्याचा हा BTS फोटो ना असे क्लिक केले जातात आणि ते एक्झॅक्टली गाईड करतात की कुठे तुम्ही बसायला हवं, तुमचा हात कुठे असायला हवा वगैरे वगैरे. आणि
हे जे बघताय ना स्क्रीनवर ते आमचे फोटो आहेत आणि आम्ही हे 3 फोटो सिलेक्ट केले आहेत आणि 3 फोटोचे प्रिंट सकट आपल्याला 500 रुपये होतील आणि जर तुम्ही एक फोटो काढला ची प्रिंट तुम्हाला 200 रुपयात मिळेल. तुम्ही जर का इथे आलात तर साईबाबांबरोबरचा हा फोटो एक आठवण म्हणून नक्की घेऊन जा. हे सगळे शोज आहेत इकडे. सबका मालिक एक तीर्थयात्रा आणि लंका दहन आणि माधुरी काय फोटो घेऊन काय सोडत नाही. तिला खूप मजा आली आहे. हां खूप छान आला हा फोटो. हात कसा प्लेसमेंट हां किती सुंदर आलाय फोटो. वा. आणि आता आपण चाललो आहोत तीर्थयात्रा करायला आणि हा इथे गणपती आहे बेरिंग्सचा बनवलेला खूप छान असा. वेलकम टू टेम्पल राईड. ही तीर्थयात्रा ना अतिशय सुंदर आहे. म्हणजे आपण एका जागी बसून ना भारतभर फिरून येतो. आध्यात्मिक प्रवास असं समजा. आणि या शोची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आपण तीर्थक्षेत्र ना नुसती पाहत नाहीत तर अनुभवतो सुद्धा. म्हणजे सिद्धिविनायकाचा गाभारा, डोळ्यासमोर वाहणारी गंगा, मंदिराचे घंटानाद, आरतीचा प्रकाश आणि ना क्षणभर आपण विसरतो की आपण शिर्डीत आहोत. आता ही गाडी लागलेलीच आहे. आपण पहिलीच सीट पकडूया म्हणजे आपल्याला व्ह्यू प्रॉपर मिळेल. भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है. यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धिविनायक मंदिर. गणपति बाबा का आशीर्वाद भी. वाह. इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था. ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं. तो इसे अब सीधे चलते हैं गुजरात. भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है. मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था. गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के 2 द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार. 4 धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर. हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है. नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी. हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के. केदारनाथ आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है. इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं. हिमालय की गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है. भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है. तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के. सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विष्णु के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं. भगवान विष्णु की इस वारी को कोई नहीं जानता. 500 साल पुराना ये मंदिर भक्त कुंड की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी. महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं वृंदावन पंजाब के स्वर्ण मंदिर में. को सोने से सजाया था. ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ.
हे बघ इकडे. यानी बलराम शॉट. और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध चार धामों में से एक है और चार धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है। अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर। मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज 15,000 से भी अधिक भक्त आते हैं। के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद। यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी। तो अब अनुमति दें, साईं बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं। हमें आशा है कि आपकी ये यात्रा सफल हुई और आप उन्हें फिर से आपकी सेवा करने का मौका जरूर देंगे। नमस्कार। खूप छान राईड होती. खरंच अप्रतिम बनवलंय. खूप छान वाटलं. आता शो आहे मॅम. किती वेळ? हां 5 मिनिटात चालू. हां मग चालेल, तोपर्यंत जाऊ शकतो. सेकंड फ्लोअर. ओके. सेकंड चाललो आहोत जिथे लंकादहन हा शो बघायला मिळेल. खरंच ती तीर्थयात्रा अप्रतिम होती आणि प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला हवा. तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला आवडेलच, कारण स्वतःहून बघणं म्हणजे अप्रतिम आहे. इवन आपण सिद्धिविनायकला जातो, आपल्याला माहिती आहे ना की एक्झॅक्ट बनवलेलं आहे यार गाभारा वगैरे. बापरे, इथे खूपच गर्दी आहे या शोसाठी. हे ना 5D थिएटर आहे. आय थिंक व्हेरिफिकेशनची लाईन आहे, म्हणजे ते आमच्या बँडवर क्लिक करतायत की आता ह्या शोला एंट्री झालेली आहे. आणि आतमध्ये ना अगदी जंगल बनवलं आहे. हा जटायूसुद्धा आहे. मला वाटते हा सीताहरणचा शो असेल, पण तो अजून तयार झालेला नसावा. 5D शो असल्यामुळे गॉगल्स घ्यावे लागतील आणि 5D असल्यामुळे सीट्स एकदम मॉडिफाईड दिसत आहेत. Try to get down from your chair. Our executive would reach you for any help. लंका में केवल तुम ही जा सकते हो. जाओ वीर हनुमान, जाओ. शो सुरू झालाय. सुरुवातच खतरनाक केली आहे. हनुमान जो समुद्रावरनं उडतोय ना, तर पाणी अगदी आपल्या अंगावर उडतंय आणि वारा ना वादळासारखा वाहतोय. आणि हे जरा हा शो 5D असल्यामुळे ना मला क्लिअरली शूट करता येत नाही आहे, पण सुरसा आणि हनुमानाचा जो हा सीन आहे ना तो अगदी सुपर्ब आहे. म्हणजे जे स्नेकचं ॲनिमेशन आहे ते एकदम क्लासिक केलेलं आहे.
ऐसे सौदा बनता है तुझे मेरा पक्ष बनना ही होगा। मैं प्रभु राम के कार्य हेतु निकला हूँ। लंका यही माता सीता होंगी। त्यानंतर इंद्रजितचा आणि हनुमानाचा जो सीन आहे ब्रह्मास्त्राचा, हनुमान ब्रह्मास्त्रासमोर नतमस्तक होऊन बांधून घेतो स्वतःला की जेणेकरून तो रावणाकडे जाईल. त्यानंतर रावणाने जेव्हा शेपटीला त्याच्या आग लावण्याची सूचना केली आणि मग हनुमानाने जो धिंगाणा केला तो तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ह्या शोचं नावच ते आहे की लंका दहन. म्हणजे ना एक्झॅक्टली आपल्याला फील होतं आहे की म्हणजे लंका जळते आहे, हनुमान उडतोय, पाणी उडतंय समुद्राचं, अगदी जिवंत अनुभव. आता लंकादहन हा शो संपलेला आहे आणि हा 5D शो असल्यामुळे अतिशय थ्रिलिंग असा मी एक्सपिरियन्स घेतला. आणि आत्ता पुढच्या शोचा टाईम झालेला आहे अशी अनाऊन्समेंट झाली आहे. आता आम्ही चाललोय सबका मालिक एक हा शो बघायला. आ गया तू. कहा था इतने दिन? बाईजामा, माँ, माँ कहता है ना मुझे. जैसे चारों धाम, जैसे चारों धाम. बाबा दिए जल रहे हैं बाबा. बाबा हमने भी दीपावली मनाई. आपने पानी से दिए जलाए. हर तरफ दिए जल रहे हैं बाबा. साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा, साईं बाबा. सबका मालिक एक हा जो शो झाला ना आत्ता, अतिशय इमोशनल असा शो होता. आपल्याला खूप साऱ्या याच्यातल्या गोष्टी माहीत होत्या पण अगदी आपण त्यात हरवून गेलो. आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता, किती लोक होती या शोला. आता आपण चाललो आहोत द्वारकामाईमध्ये आणि द्वारकामाईचा रोबोटिक शो असेल, तो पण एक स्पेशल असेल. तर चला आपण आता आतमध्ये जाऊन आपली सीट पकडूया. ये है उस फकीर की पवित्र धूनी. इस धूनी की विभूति के चमत्कार का न जाने कितने भक्तों ने अनुभव किया है. जब भी यह कोई सच्चे मन से आता है तो उससे मिलने में जरूर आता हूं. जिस मन में श्रद्धा और सबूरी है उसके बुलाने पर तो साई को आना ही पड़ेगा. आज आप सभी लोग उसी श्रद्धा और मोहब्बत के साथ मेरे पास आए. इसलिए उस दिवाली की रात उस लक्ष्मी की जिंदगी जैसे रोशन हुई थी, उसी तरह आप सब लोगों की जिंदगी भी हमेशा हमेशा के लिए रोशन हो जाए. अल्लाह मन की पीड़ा तू ही जाने, दुख सुख सारे तू पहचाने. ओ सच्चे मन. द्वारकामाईत जाताना ज्या कटआउटजवळ फोटो काढताना ना माधुरी मला म्हणाली की अरे मागे तर बघ. आणि मी मागे पाहिलं तर काय, बाबा साक्षात याच रूपात उभे. माझा ना माझ्यावर स्वतःवर विश्वास बसला नाही. माधुरी पटकन गेली आणि त्यांच्या पाया पडली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मी सुद्धा पुढे येऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग आजूबाजूला लोक जमा झाले, त्यांनी सुद्धा बाबांचा आशीर्वाद घेतला. A few moments later. कॅफेटेरिया ना खूपच छान आहे आणि आम्ही जरा इथे आलो आहे कारण हे एवढी मोठी जागा आहे ना की आपल्याला चालून चालून पण कंटाळा येतो आणि त्याच्यानंतर थोडीशी भूक पण लागते.
तर इथे रिफ्रेशमेंट्स अशा खूप आहेत, तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता. आणि वेगवेगळ्या टाईप्सचे मील्स आहेत, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, तर तुम्ही जे मील हवं ते घेऊ शकता. तर आम्ही काय आता ब्रेकफास्ट चांगला केल्यामुळे भूक तर लागली नाही, पण आम्ही चहा आणि कॉफी घेतो आहे. तर आमची चहा आणि कॉफी आलेली आहे. तर खूपच छान वाटतंय. बघा ना कशी प्लेट आहे, त्याच्यावर पण साई तीर्थ लिहिलेलं आहे. माधू, ही तुझी कॉफी आणि हा माझा चहा. चल. वेलचीवाला चहा आहे, मस्त. कालपर्यंत जरा वेगळे होते, स्ट्रॉंग चहा होते आणि सगळ्या ठिकाणचा चहा आवडत होता. असं नव्हतं की मला चहा आवडले नाही. खूपच छान असा चहा प्यायलो आहे. प्रत्येक ठिकाणी सुंदर चहा होता. हा पण मस्त आहे, पण हा संपवायला आता माधून आहे. हा खूप जरा जास्त चहा आहे. तुला आवडतो ना चहा, पी आता चहा. तर आम्ही आता हा चहा एन्जॉय करतो आणि तुम्हाला दुसऱ्या एका शोला घेऊन जातो. आत्ता ना कालियामर्दन आणि मूषक महाराज हे 2 शोज राहिलेले आहेत. माझ्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे मी आता हे शो स्किप करतो आहे. पण या मॅडमना ना थोडा रिव्ह्यू देण्यासाठी मी थांबलेलो आहे, कारण त्यांनी ना मला शूटिंगसाठी खूपच कोऑपरेट केलेलं आहे. तर एक एक्सलंट हा रिव्ह्यू बनतोच. आम्ही हे थीम पार्क ना स्पिरिच्युअली एक्सपिरियन्स केलेलं आहे खरंच, आणि त्यासाठी एक्सलंट रिव्ह्यू हा बनतोच. फायनली ना आपले सगळे शो बघून पूर्ण झालेत आणि मी आता बाहेर आलेलो आहे इथे जिथून आपण एंट्री केली होती तिकडे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, हा अनुभव ना हा जबरदस्त अनुभव होता. असं मला वाटलं की मी पूर्ण साईबाबांच्या काळात गेलो आहे. एवढे हे शो अप्रतिम आहेत. आणि मी तुम्हाला एक सांगेन की जर समजा तुम्ही शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत आहे ना, तर थोडा वेळ काढून ना इथे साईतीर्थला या. म्हणजे ऑलमोस्ट 4 तास लागतात हे थीम पार्क बघण्यासाठी, पण हे अतिशय वर्थ इट आहे. आणि मी एक सांगेन तुम्हाला की म्हणजे तुम्ही आता माझा व्हिडिओ बघा, तुम्ही म्हणाल मी व्हिडिओत बघितला आता मला माहिती आहे, तर असं नाही. हा ना प्रत्येकाने अनुभव घ्यायलाच हवा असं मी म्हणेन. पण व्हिडिओत बघणं वेगळं आहे आणि स्वतः अनुभव करणं वेगळं आहे. म्हणजे साईबाबा जेवढे चमत्कार करत होते ना, आणि या शोजच्या रूपाने त्यांनी दाखवलेत आपल्याला, आणि आपण त्या काळात ना त्यांचे साक्षीदार होतो लिटरली. तर तुम्ही जरूर हा अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही शिर्डीला याल ना, तुम्ही 4 तास काढून इकडे या आणि प्लीज हा अनुभव घ्या. हा थीम पार्कचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या साईभक्तांशी शेअर नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.